पद्मभूषण नागनाथांना नायकवडी, क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते. त्याचबरोबर विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय नायकवडी मॅडम, तसेच क्रांती पाटील मॅडम, कदम मॅडम, माळगी सर, साळुंखे सर, निर्भया पथकाची टीम, या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, तसेच हुतात्मा किसन अहिर ज्युनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनी, सर्व स्टाफ आणि क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी. तू खुद के खोज में निकल, किस लिए हताश है. तू खुद की खोज में निकल, तो किस लिए हताश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. एक तुझसे लिपटी बेड़िया समझना इसको वस्त्र तू. एक तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू. ए बेड़िया पिघाल कर बना ले इसको शस्त्र तू. बना ले इसको शस्त्र तू. मुलींनो, मला आजच्या दिवशी एकच सांगायचं आहे. सूर्याची तेजस्विता चारित्र्यामध्ये आणि चंद्राची शीतलता अंतःकरणामध्ये ठेवून आपण जर वाटचाल केली तर आपण वंदनीय होऊ शकतो. आत्ताच आपल्या क्रांती पाटील मॅडमने अतिशय छान सांगितलं, मी जिजाऊ, मी अहिल्या, मी तारा, मी लक्ष्मी. याचा अर्थ असा की त्यांच्याप्रमाणे ह्या महिलांच्या प्रमाणे जे आयडॉल्स आहेत ते आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर वाटचाल केली तर आपण नक्कीच ह्या भारताच्या भावी महिला, सक्षम महिला, पुढच्या पिढ्यांना सक्षम आणि बलवान पिढ्यांना जन्म देणाऱ्या माता म्हणून आपण तयार होऊ शकतो. खरं तर आजच्या परिस्थितीमध्ये मगाशी उल्लेख झाला, ही परिस्थिती काय आहे. महिला वीक आहेत का, त्यांना सक्षम करण्यासाठी, सबल करण्यासाठी महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण शासनाचे अनेक उपक्रम येत आहेत. पण आत्ताच्या महाविद्यालयीन तरुणी ज्या आहेत त्याने त्याच्यातून काय घ्यायचं आहे. शासनानं मुलींच्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यापैकी मेरिटमध्ये आला तर तुमचं संपूर्ण शिक्षण मोफत होते. त्याचबरोबर आजचा जो खरं तर उपक्रम आहे तो मला मनस्वी त्याच्याबद्दल ह्या महाविद्यालयाचं आणि खास करून मॅडमचं अभिनंदन का करायचं आहे तर आजच्या अशा कार्यक्रमाची आजच्या परिस्थितीमध्ये फार गरज आहे. म्हणजे महिलांना सेल्फ डिफेन्स म्हणजे कशा पद्धतीनं स्वसंरक्षण करणं, मग त्याच्यामध्ये मार्शल आर्ट असेल, जुदो असेल, कराटे असेल किंवा दुसऱ्या बुद्धीचा वापर करून जर स्वतःचं संरक्षण केलं, आपल्या कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण केलं. आत्ताचे संरक्षण मंत्री महिला आहेत. अगदी अंतराळात भारताचा तिरंगा फडकवणाऱ्या सुनीता विल्यम्स आहे. अगदी ऑलिम्पिकला भारताचा तिरंगा फडकवणारी विनेश फोगाट असेल. आपल्याकडची मेरी कोम आहे, सानिया मिर्झा असेल किंवा आपली राही सरनोबत आहे किंवा आत्ताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ते किती दिसतात बरं, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. मग भारत एवढा प्रचंड 2 नंबरला किंवा 1 नंबरला ज्याची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये असणारा 50% महिला घटक जे आहे त्याच्यामध्ये महिला किंवा मुली एवढ्या कमी आहेत का. आता प्रचंड प्रमाणामध्ये टॅलेंट आणि पोटेन्शियल खेड्यामध्ये लपलेलं आहे. क्रांतीची भूमी वाळवा आहे आणि ह्या क्रांतीच्या भूमीमध्ये, वाळव्यामध्ये जे नररत्न जन्माला घातलं, असं म्हणतात पहा, नारी को कम मत समझो, नारी तो ही नर की खान, इस खान में पैदा हुए रामकृष्ण और हनुमान. तसं अगदी आपल्या क्रांतीवीर अण्णांना जन्म देणाऱ्या मातोश्री सन्मान माता लक्ष्मीबाई नायकवडी आहेत. सर्वांच्या त्या आईसाहेब होत्या. मग त्यांच्या पोटी जन्म झालेले अण्णा, मी तर असं म्हणते, ज्या जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला आणि स्वराज्याचं बाळकडू पाजलं, अगदी त्याचप्रमाणे क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी स्वातंत्र्याचं बाळकडू अण्णांना दिलं. आणि ज्या छत्रपतींच्या थोड्याच्या टापाने शत्रूचा थरकाप उडत असेल त्या जिजाऊंनी कसं मोठं केलं असेल किंवा किंबहुना पोटामध्येच असताना काय गर्भसंस्कार त्या शिवबांच्यावरती झाले होते. तर त्या जिजाऊंना डोहाळे लागले होते गडकोट चढण्याचे, तलवारबाजी करण्याचे, दानधर्म करण्याचे, छत्र चामराखाली बसून दानधर्म करण्याचे, तलवारबाजी करण्याचे, त्याचबरोबर गजारोहण करण्याचे. असे डोहाळे लागावे सुभद्रेलाच, अहिल्यालाच. म्हणजे ज्या मातांच्या पोटी बलवान पिढी पुढची जन्माला येते ते लक्षण म्हणजे सुरुवातीपासूनच आपण त्या पद्धतीनं सक्षम झालं पाहिजे. अगदी फिजिकली मेंटली स्ट्रॉंग पाहिजेच, पण त्याचबरोबर सध्याची परिस्थिती काय आहे आणि महिलांचा जो पर्सेंटेज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्यास ते वाढलं पाहिजे. तर सिनियर कॉलेजच्या ह्या खूप चांगल्या उपक्रमासाठी मी तर म्हणजे जिजामाता विद्यालयाकडून नव्हे तर सर्वच या मुलींच्याकडून मी सन्माननीय नायकवडी मॅडमचं अभिनंदन करते
कारण आजच्या दिवशी जे सेल्फ डिफेन्सचा जो कार्यक्रम होतोय आपल्या समोर, त्याची जी कार्यशाळा आहे, त्या कार्यशाळेसाठी मुलींचा सहभाग वाढलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या घरी असणाऱ्या बहिणी असतील, तुमच्या पाहुणे नातेवाईक महिला असतील, तर त्यांना सुद्धा सहभागी करून जास्तीत जास्त स्वसंरक्षणाच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहणं आणि त्याचा उपयोग करून घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सेल्फ डिफेन्ससाठी शास्त्रशुद्ध जे सर साळुंखे सर आपल्याला क्रीडा शिक्षक असतील आणि त्यांचे मार्गदर्शक असतील, ते जे शास्त्रीय माहिती देतील ते अंगीकरण ही काळाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं, आजच्या पिढीमध्ये जर विद्यार्थिनींनी खूप चांगलं काम केलं तर शासन त्यांना स्कॉलरशिप वगैरे देते आणि त्याचबरोबर संपूर्ण शिक्षणासाठी त्यांना सवलत दिली जाते. पण त्या सवलतीचा योग्य तऱ्हेने वापर होणं गरजेचं आहे. मगाशी उल्लेख झाला की हे जे शस्त्र आहे, दुधारी शस्त्र बुमरँगसारखं येऊ शकतं तर त्याचा खराब वापर केला तर. पण इन्स्टावरचे तुमचे किंवा फेसबुक असेल, इन्स्टा असेल, त्याचे फ्रेंड्स असतील आणि त्याच्यामुळं जर सायबर क्राईम वाढत असतील तर त्यामुळं आपणच किती स्ट्रिक्टली ते व्यवस्थितपणे हँडल केलं पाहिजे, हे काळाची गरज आहे. त्याच्याबद्दल मार्गदर्शन होणं. कारण मोबाईलमध्ये अतिवापर किंवा स्क्रीन टाइम जो वाढलेला आहे कॉलेजच्या मुलींचा किंवा मुलांचा, त्याच्यामुळं आणि जे चॅटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळं व्हर्च्युअल फ्रेंड्स जे निर्माण होत आहेत ते वास्तव नाही आहे. जे वास्तव काय, व्हर्च्युअल काय, ह्याच्यामधला फरक आपल्याला कळणं गरजेचं आहे. गुड टच, बॅड टच ह्याच्याबद्दल मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. शासनानं विशाखा समिती आहे, त्याचबरोबर सखी सावित्री समिती आहे, या समित्या स्थापन करून किंवा निर्भया कमिटीद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत प्रबोधन आणि कार्यशाळा होणं ही काळाची गरज आहे. आणि ह्यानुसार आपल्या या महाविद्यालयानं, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाचे आपण सगळे ऋणी राहूया. मी तर मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करते आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.